बातमी, कारण नगरपंचायती आणि नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा जोरदार सामना रंगणार असं आपल्याला वाटलं होतं. मात्र भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यामधला संघर्ष हा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे. आता उदाहरण म्हणून आपण सांगोल्यामध्ये जाऊयात, कारण इथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभा घेतली आहे. तेच सांगोला आहे जिथे शिंदेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी फडणवीसांवरती जोरदार आरोप केलेले होते. हे तेच सांगोला आहे जिथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची मदत घेऊन एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने भाजपला आव्हान दिलं होतं. हे तेच सांगोला आहे जिथे मंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकारानं तिथे भाजप, शेकाप आणि राष्ट्रवादीचे दीपक आबा साळुंखे अशी अनोखी युती झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील हे एकटे पडले आहेत. खिंडीत सापडलेल्या शहाजी बापूंची हिंमत वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सांगोल्यामध्ये धडकले. 2 डिसेंबरला शिवसेनेलाच मतदान करा असं आवाहन देखील त्यांनी केलेलं होतं. त्यावरती आज थेट फडणवीसांनीच उत्तर दिलेलं आहे. वेगवेगळे आपले चिन्ह आहेत, ते चिन्ह आपण त्याची बटन दाबून ही जी काही आपली नगरपालिका आहे ती आपल्या सगळ्या या नेत्यांच्या हाती तुम्ही द्या. मी तुम्हाला एवढंच सांगतो, 2 तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या, त्यानंतर 5 वर्ष तुमची काळजी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो. आता आपण बघितलं की देवेंद्र फडणवीस यांनी 2 तारखेचा उल्लेख केला. अर्थात या उल्लेखामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या, कारण गेल्या काही दिवसांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा मग अनेक नेते असतील, त्यांनी 2 डिसेंबर आणि महायुती यावरती अनेक विधानं केलेली होती. चर्चा तर इतक्या रंगल्या होत्या की 2 तारखेला महायुतीमध्ये काडीमोड होतोय की काय. पण फडणवीसांनी कायम महायुतीमध्ये अभेद्य आहे असं जाहीरपणानं सांगितलंय. पण शहाजी बापू पाटील यांनी सांगोल्यामधून भाजपला आव्हान उभं केलं, तेव्हापासून शिवसेना भाजपमधली दरी दिसू लागली आहे. आणि त्याच सांगोल्यामध्ये आज फडणवीसांनी भाजपच्या विजयाचा विश्वास दाखवला. त्याच सांगोल्यामध्ये शिंदेंनी देखील विजयाचा विश्वास दाखवला होता. मित्रानंच शहाजी बापूंचा घात केला असं म्हणत भाजपवरती घणाघाती टीका देखील केली होती. मात्र चर्चा झाली ती त्यांनी केलेल्या कौतुकाची. ते देखील बघूयात. सांगोल्यात वन अँड ओनली आनंदाभाऊ माने. बापू बरोबर आहे, दुसरी कुठं बघायचा विषयच नाही. बापूंनी काम सोपं केलंय, सगळे धनुष्यबाणच दिलेत. शासन आपल्या दारी, लोकांच्या दारी शासन घेऊन गेलो. 4 कोटी लोकांना त्याचा फायदा झाला. 4 कोटी. बापू तुमच्या बरोबर सगळे आपण आहोत. 2 तारखेपर्यंत मेहनत करा. बापू तुमच्यासाठी पुढचं सगळं आयुष्य तुमच्यासाठी पणाला लावतील. जोपर्यंत समोरच्यांचा निकाल लागत नाही, बरोबर ना, तोपर्यंत झोपायचं नाही. मला लोक विचारतात तुम्ही कधी झोपता. बोलो मी दुसऱ्यांच्या लोकांच्या झोपा उडवण्यासाठी आहे. बापू को अकेला मत समझो, बापू को अकेला मत समझो. बापू डरने वाला नहीं, डराने वाला है. दरम्यान कोकणामध्ये सुरू असलेल्या वादाच्या नंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी 2 डिसेंबरपर्यंत युती राहील असं विधान केलं होतं. आणि त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर कसं दिलंय बघूयात. तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन. खरं का? पण निलेश राणे जे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे. 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन. खरं का? पण निलेश राणे जे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे. मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोललो काल. ते म्हणाले असं त्यांचा बोलण्याचा उद्देश नव्हता. 2 तारखेपर्यंत तरी आपण बाबा वादविवाद नको, हे थोडं टाळूया, अशा प्रकारचा त्यांचा बोलण्याचा उद्देश होता असं मला ते म्हणाले. मी म्हणालो बाबा ह्याच्यावर आम्ही काय, आमची भूमिका तर स्पष्ट आहे. पुढची बातमी आहे कोकणामध्ये महायुतीमध्ये सुरू असलेल्या राजकीय शिमग्याची. कोकणामध्ये शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजप असा वादाचा भडका उडालाय आणि भाजप कोकणामध्ये पैसे वाटत असल्याचं सांगत निलेश राणे यांनी भाजपला चॅलेंज केलंय. त्यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना थेट प्रत्युत्तर देणाऱ्या
निलेश राणेंचं एकनाथ शिंदेंनी मालवणच्या सभेमध्ये तोंड भरून कौतुक केलंय. निलेश राणे हेच कोकणामध्ये धमाका करणार असल्याचा विश्वास देखील एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ज्यांनी शिवसेनेवर वार करायचा प्रयत्न केला त्याच्यावर फक्त एक वार नाही, त्याच्यावर दोन दोन वार केले, पण मी माझ्या पक्षावर वार होऊ दिला नाही. मी माझ्या मतदारसंघावर आज काय करणार आहेत, करून करून काय करणार आहेत, तो आजचा विषय नाही. आज शिंदे साहेब व्यासपीठावर आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलतच आलेलो आहोत. आज मी त्यांच्यासमोर नको ते विषय काढणार नाही. तर मालवणमधल्या सभेमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील तुफान अशी फटकेबाजी केली आहे. मालवणमध्ये निलेश राणे हेच धमाका करणार असल्याचा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. तसंच सिंधुदुर्गामध्ये भाजपशी दोन हात करणाऱ्या निलेश राणे यांचं शिंदेंनी तोंड भरून कौतुक देखील केलंय. शिंदेंनी मित्र पक्षावरती देखील टीका केली आहे. निलेश म्हणजे शिवसेनेची भगवी रेष आहे. इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणे ही करेगा. शिवसेनेचे खणखणीत नाणं म्हणजे निलेश राणे, शिवसेनेचं खणखणीत नाणे म्हणजे निलेश राणे. हेही मी या ठिकाणी सांगतो. निलेश कितना भी विरोध होने दो, निलेश विरोधियों पे करेंगे मात. डरने की नहीं बात, उनके पीछे खड़ा है एकनाथ. घाबरायचं काय करा, चांगलं काम करताना काय घाबरायचं नाही. दरम्यान निलेश राणे यांनी आज पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण यांना लक्ष्य केलं. 2 नंबरवरून डिवचणाऱ्या रवींद्र चव्हाण यांची घमेंड महाराष्ट्र लवकरच उतरवणार असल्याचा इशारा देखील निलेश राणेंनी दिलाय. हे भाषण जरा पूर्ण बघण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे. त्यांनी असं म्हटलं, सभागृहात असं म्हटलं की बाबाराव तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर 1 हा नंबर 1च असतो, नंबर 2 ला काही किंमत नसते, असं त्यांनी म्हटलं. मी विवादात मी म्हटलं. चला ठीक आहे, हा पण एक बदल चव्हाण साहेबांमध्ये मी बघितला. फडणवीस साहेबांबद्दल तर आदर आहे. हे रोज जे कोडवर्ड मध्ये जे धमकी देत आहेत ना, ते एकदा उघडच देऊन टाका ना. माझं म्हणणं आहे चव्हाण साहेबांना, तुम्ही जे कोडवर्ड मध्ये धमकी देताय ना चव्हाण साहेब, ही घमेंड आहे. मोठमोठ्यांची घमेंड उतरली हो ह्या महाराष्ट्रामध्ये. दरम्यान युती धर्मावरून शिवसेना आणि भाजप हे आमने सामने आलेत. कुटुंबामध्ये पण छोट्या मोठ्या कुरबुरी असतात, पण एक जो काही लार्ज इंटरेस्ट जो आहे, हा आमचा जो आहे तो महाराष्ट्राच्या विकासाचा अजेंडा आहे आणि विचारधारेचा जो विषय आहे. आणि म्हणून विचार, विकास आणि विश्वास याच्यावर आमची त्रिसूत्रीवर माहिती झालेली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या आचारसंहिता म्हणजे जसं युती धर्म पाळण्याबद्दल घालून घेतली पाहिजे. सगळ्यांनी घालून घेतली पाहिजे. सगळ्यांनी आम्ही पाळतो आहे. मी हेच सांगितलं समन्वय समितीच्या बैठकीमध्ये, आमचे ठरलंच आहे कोणीही मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मित्रपक्षावर टीका करायची नाही याची काळजी घ्यायची आहे. सर्वांनीच याचे बंधनं पाळायचे आहेत. मित्रपक्षांनी बंधन पाळायचे आहे, कोकाटेजींनी बंधनं पाळायचे आहे, चंद्रशेखर बावनकुळेंनी बंधनं पाळायचे आहेत. सर्वांनीच बंधनं पाळायचे आहेत. नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी आज सुपर संडे ठरलाय आणि त्याच निवडणुकांसाठीच्या प्रचार तोफा उद्या थंडावतील. पण त्याआधी राज्यामधील जवळपास 20 नगर परिषदांमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्यामधल्या काही नगर